22 एप्रिल दुपारचा 1:30 वाजला असेल. जम्मू काश्मीर मधील मिनी स्वर्ग समजल्या जाणाऱ्या पहलगाम इथं पाक पुरस्कृत इस्लामिक दहशतवाद्यांनी 28 भारतीय निष्पाप पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. गोळ्या घालत असताना दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि विशेषतः पुरुषांना टार्गेट करत भारतीय भगिनींना विधवा बनवलं. याचा भारतीयांच्या मनात तीव्र असंतोष उसळला. पाकिस्तानला नकाशावरून नामशेष करा, त्यांना एकदाचा धडा शिकवाच, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया संपूर्ण देशातून उमटू लागल्या. या भ्याड हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद देखील उमटायला सुरुवात झाली. भारताला सहानुभूती मिळायला लागली. दरम्यानच्या काळात कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. या दरम्यान पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू होत्या. भारतीय नेतृत्व याचा निश्चित बदला घेईल याची खात्री भारतीयांच्या मनात होती. त्या पद्धतीचं सूतवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेतून दिलं होतं. गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी वेळोवेळी याबाबतचं सूतवाच केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर पृथ्वीच्या टोकाला जाऊन दहशतवाद्यांना शोधून काढू असं बजावलं होतं. तर अमित शाह यांनी या हल्ल्यास जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना चून चून के मारूंगा अशी गर्जना केली. भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील कामाला लागले होते. तिन्ही दलाचे प्रमुख यांनी देखील प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती. आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे भारतानं बरोबर 13 दिवसांनी पाकिस्तानचं 13वं घातलं. पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. या हल्ल्यामुळे पाकिस्तान तर घाबरला आहेच, शिवाय या अचानक दिलेल्या दणक्यामुळे त्यांचं कंबरड मोडलंय. विशेष म्हणजे भारतानं पाकिस्तानच्या एअर स्पेसचा भंग न करता आपल्या हद्दीत राहून अचूकपणे दहशतवादी तळांवरती हल्लाबोल केलाय. पाकिस्तानची बोबडी वळली आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे अनेक तळ अक्षरशः उद्ध्वस्त झालेत. प्राथमिक अंदाजानुसार 150 ते 200 दहशतवादी ठार झाल्याचं समजतंय. भारतानं या आजच्या हल्ल्यात भूदल, हवाई दल आणि नाविक दल या तिन्ही दलांचा सहभाग नोंदवलाय. लष्कराच्या कारवाईमुळे संपूर्ण देशात भारतीय सैन्याचं अभिनंदन होतंय आणि सर्वांनाच भारतीय सैन्याचा गर्व वाटतोय. जय श्रीराम. मी डॉक्टर अश्विनी माळकर. देव, देश, धर्म यांच्यासाठी मर मिटणारे सपूत आजही भारतामध्ये जिवंत आहेत. आणि ज्या विरोधकांनी, सेक्युलरवाद्यांनी सांगितलं होतं की आतंकवाद का कोई धर्म नाही होता, तर त्याला न जुमानता जो पहलगाममध्ये हल्ला झालेला होता तो धर्म विचारून झालेला होता. आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास असणाऱ्या आमच्यासारख्या सच्चा देशभक्तांवर हा घाला होता. जेव्हा भारतीय महिलांच्या समोर त्यांच्या सिंदूरला हात जातो किंवा कपाळीच्या सौभाग्याला त्यांनी जिवाणीशी मारलं, त्याच दिवशी ठरवलं गेलेलं होतं की याचा बदला पुरेपूर घेतला जाणार. आणि आज तो आम्ही घेतलेला आहे. रामायण, महाभारत तुम्ही वाचा की जिथं जिथं महिलांच्या अब्रूवर त्यांनी घाला घातलेला आहे त्या सर्व कूट राक्षसांचा, दुष्ट राक्षसांचा समूळ नायनाट हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे. मग तो रावण असो किंवा द्रौपदी. उत्तर आम्ही आमच्या संस्कृतीनुसार हिंसा हीच भूमिका किंवा हेच जर तुम्हाला दिसत असेल मत आम्ही ठेवतो. घर में घुसकर मारा है, भारत की गद्दी पर भेटा बाप तुम्हारा मोदी है. आम्ही त्यांना दाखवून दिलेला आहे. जय श्रीराम. भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली. मी प्रथम सरकारचा अभिनंदन करतो की छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन, जसं शिवाजी महाराजांनी रात्रीच्या वेळी छापे टाकत होते छत्रपती शिवाजी महाराज, त्याच पद्धतीनं रात्री हा पाकिस्तानवर हल्ला केला. अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. परंतु आमची सरकारकडे या ठिकाणी मागणी आहे की शेवटचा अतिरेकी जोपर्यंत मारला जात नाही आणि पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच आहे, तो पूर्णपणे सरकारनं ही सुवर्ण संधी साधून ताब्यात घेतलं पाहिजे. आणि दहशतवाद कसा संपवायचा हे छत्रपती शिवरायांनी सांगितलेलं आहे. आणि महिलांना बाजूला केलं, पुरुषांना बाजूला केलं आणि पुरुषांच्यावर गोळीबार केला गेला. त्यामुळं या ऑपरेशन सिंधू या योजनेला नाव ठेवलं गेलं
आणि प्रत्येक कुंकवाची किंमत काय ही सरकारनं दाखवून दिली. मी पुन्हा एकदा सरकारचं अभिनंदन करतो आणि ही लष्करी कारवाई शेवटचा अतिरेकी मारलापर्यंत चालू ठेवावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो. हिंदुस्थानमध्येच हिंदू सुरक्षित नव्हते. हिंदुस्थानमध्येच हिंदू सुरक्षित नव्हते. त्यांच्यावरच वेगवेगळे आरोप केले जायचे, त्यांचे हक्क हिरावून घेतले जायचे. पण आता हिंदुस्थानमध्ये हिंदू सुरक्षित राहतील, त्यांना पण प्रोटेक्शन मिळेल, त्यांचा पण धर्म ते जपू शकतील, त्यांचे जे काही परंपरा आहेत, संस्कृती आहे ते जपू शकतील. इतर जाती धर्माचे लोक काय करायचे, तर आम्ही करेल ते योग्य, त्यांनी प्रार्थना केली तो श्रद्धा. आणि हिंदू जर देवळात जात असतील, प्रार्थना करत असतील तर ती अंधश्रद्धा, असं ते एक म्हणजे डोक्यातच भरवलं होतं लोकांच्या. त्याचं बंबार्डिंग करून 10 वेळा 100 वेळा जर तुम्ही एखादं खोटं बोललात की हेच खरं आहे, हेच खरं आहे, तर तेच नंतर आपल्या डोक्यात फिट होतं की हेच खरं आहे. तसंच ते ही अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा आहे असंच जो आपला प्रार्थनेचा पॅटर्न आहे तो जर दुसरा धर्म उचलतोय आणि तो त्यांचा आहे म्हणून सांगतो, आणि आपण काय म्हणतोय, देवळात कशाला जायचं, कोणतर हसतील, उपवास कशाला धरायचा, कोणतर हसतील, आणि हसणारे दुसरे कोण नसतात, ते आपल्यातलेच असतात, कारण त्यांच्याच डोक्यात ते भरवलेलं असतं. पण आता हळूहळू आपल्या पहिल्या परंपरा ज्या होत्या, संस्कृती होत्या, त्याचं जे एक वैज्ञानिक स्वरूप होतं किंवा त्याचं एक काहीतरी कारण होतं, ठोस कारण, की जे हिडन ठेवून त्यांना देवाचं स्वरूप दिलं जायचं, तर ते सध्या हळूहळू लोकांना माहीत व्हायला लागले. त्यामुळं अंधश्रद्धा नसून हे सायन्स आहे हे कळायला लागले लोकांना. मग ती पेरणी असू दे, कुठल्या ह्याची धान्याची, शेतीची मशागत असू दे, किंवा मुलांचं संगोपन असू दे, किंवा मुलांना काय शिकवायचं काय नाही हे असू दे. आपण म्हणतो सगळे जाती धर्म एकच आहेत, सगळं आपण एकमेकांशी प्रेमानं वागलं पाहिजे. पण आपण जसं प्रेमाने वागतोय तसं समोरच्यानंही आपलं प्रेम समजून घेतलं पाहिजे. आपण प्रेमाने वागतोय कारण आपला धर्म आपल्याला हे सांगतोय की सर्व धर्म समभाव, पण त्यांच्याही धर्माला ते समजायला पाहिजे ना की आम्ही मोठ्या मनाने तुम्हाला स्वीकारतोय, ते आमचा कमकुवतपणा नाही आहे. जेवढे पाकिस्तानमध्ये लोक आहेत मुस्लिम, त्यापेक्षा जास्त भारतात आहेत. पण भारतातल्या मुस्लिमांना भारतात हे आहे, प्रोटेक्शन आहे. तसं भारतात हिंदूंना तेवढं प्रोटेक्शन आहे का, हे पण होतंच ना. पण हळूहळू व्हायला लागलं, सगळं रुटीन यायला लागलं. तुम्हाला काय वाटतंय मग, म्हणजे पाकिस्तानमध्ये जसे मुस्लिम आहेत तसे भारतातले मुस्लिम कशा पद्धतीचे आहेत असं तुम्हाला वाटतं? असं काही नाही. मुस्लिम कसं आहे, प्रत्येक माणसाला स्वतःलाही जगायचं आहे आणि दुसऱ्यालाही जगू द्यायचं आहे. पण कधी कधी काय होतं की लोकांना चुकीचं शिकवलं जातं, मग अशी लोक वाहत जातात. एखादा वीक पॉईंट बघायचा आणि स्लीपर सेलसारखं काहीतरी तयार करायचं, असं होतंय. आता आपण बघतो की देशप्रेमी नागरिक म्हणून या सर्व युद्धजन्य वेळी आपली जबाबदारी वाढली आहे असं तुम्हाला वाटतंय का? थोडंफार हो, पण का म्हणजे आपले जे हिंदू जे आहे दुकानं, त्यांच्याकडून दुकानदार आहे त्यांच्याकडून खरेदी करा, मुस्लिम लोक आहेत त्यांच्याकडून. पण असं पण नाही की सगळेच मुस्लिम बाद आहेत, असं पण नाही आहे. कारण आता मी मिरजमध्ये राहते तर मी तिथं बघितले की पूर्ण तिथल्या मुस्लिम समाजाने मिळून जे पहलगाममध्ये जे झालं काश्मीरमध्ये, त्याच्या विरोधात त्यांनी मेणबत्ती वगैरे घेऊन त्यांच्या विरोधात मोर्चे केलेले, हे केलेले. म्हणजे सगळेच बाद आहेत असं नाही, पण एकामुळे सगळ्यांचं नाव खराब होतंय असं व्हायला लागलं यामध्ये. ऑपरेशन सिंदूरचं टायमिंग देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बरोबर 13 दिवसांनी पाकिस्तानातील 9 टेरर कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले. एक प्रकारे दहशतवाद्यांचे माहेरघर पाकिस्तानचं भारतानं 13वंच घातलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील एक प्रकारे गनिमी कावा वापरण्यात आला. केंद्र सरकारनं 7 मे हा दिवस भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. असं ड्रिल युद्धाची पूर्वतयारी म्हणून आयोजित केलं जातं. यात शत्रू राष्ट्राकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यासाठी नागरिकांना सज्ज केलं जातं. एक प्रकारे डिफेन्सचा हा प्रकार असतो. पाकिस्ताननं सीमेवर आपल्या लष्कराची जमवाजमव सुरू केल्यावर भारतानं बचावात्मक पवित्रा घेतला. भारत आता मॉक ड्रिलमध्ये गुंतणार तो काही 7 मे रोजी हल्ला करू शकणार नाही असा पाकिस्तानचा ग्रह झाला. पाकिस्तान गाफील झालंय हे हेरून भारतानं पाकिस्तान साखर झोपेत असताना रात्री 1:30 वाजता एअर स्ट्राईक सुरू केला. पाकिस्तानला अशा एअर स्ट्राईकची कल्पना होतीच. यापूर्वी भारतानं बालाकोट इथं एअर स्ट्राईक केलं होतं. त्यावेळी देखील भारतीय फायटर जेट्सनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून नांग्या ठेचल्या होत्या. असाच काहीसा हल्ला भारत पुन्हा करू शकतो असा अंदाज नक्कीच पाकिस्तानला असणार. मात्र पाकिस्तानात जो जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तसंच पाकिस्तानची बौद्धिक कुवत देखील मर्यादितच. त्यांनी पाक व्याप्त काश्मीरमधील LOC लगतची सगळे दहशतवादी लॉन्च पॅड्स आणि कॅम्प्स रिकामी करण्यास सुरुवात केली.
त्यांनी हे टेरर कॅम्प्स पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं भारत LOC लगत हल्ला करेल. मात्र भारतानं एकाच वेळी तब्बल 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानी आर्मीची भंबेर उडवली. विशेष म्हणजे यावेळी फक्त POK मधील टार्गेट उडवले नाहीत, तर पाकिस्तानचं महत्त्वाचं शहर लाहोर जवळील देखील हल्ले केले. पाकिस्तानच्या ध्यानीमनी नसणाऱ्या ठिकाणी भारतानं हल्ला करून त्यांना सरप्राईज केले. भारताने केलेल्या संपूर्ण कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या 2 महिला अधिकाऱ्यांनी दिली. सोफिया कुरेशी माहिती देताना म्हणाल्या, आम्ही POK आणि पाकिस्तानमधील एकूण 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केलाय. या हल्ल्यादरम्यान आम्ही खात्री केली की फक्त दहशतवादी मारले जातील आणि कोणत्याही नागरिकांचे नुकसान होणार नाही. आम्ही कोटली अब्बासमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं. या छावणीत सुमारे 1500 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. याशिवाय पाकिस्तानी पंजाबमधील बहावलपूर आणि महमुना सोया येथेही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मैं कर्नल सोफिया कुरैशी और मेरे साथ विंग कमांडर व्योमिका सिंह आज आपको 6 से 7 मई 2025 की रात 1:05 से 1:30 बजे के बीच भारतीय सशस्त्र बलों द्वारा अंजाम दिए गए ऑपरेशन सिंदूर के बारे में जानकारी देंगे। ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था। इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया। पाकिस्तान में पिछले 3 दशकों से टेरर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा है। इसमें रिक्रूटमेंट, इंडॉक्ट्रिनेशन सेंटर्स, ट्रेनिंग एरियाज व लॉन्च पैड शामिल थे, जो पाकिस्तान और पाक अधिकृत जम्मू कश्मीर POJK दोनों में फैले हैं। सिंदूर हल्ल्यानंतर पाकिस्तानी आर्मीची तू नक्कीच झाली असेल, कारण भारतानं उरीनंतर सर्जिकल स्ट्राईक केला तोही पाकिस्तानच्या आर्मीला कळाला देखील नाही. त्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईक देखील त्यांना रोखता आला नाही. आता ऑपरेशन सिंदूर देखील यशस्वी झालं. पाकिस्तान अजून या स्ट्राईकनंतर काय प्रतिक्रिया द्यावी याच्या विचारात असेल. भारतानं ऑपरेशन सिंदूरसाठी राफेल जेट वापरले, याची मारक क्षमताही जबरदस्त आहे. या ऑपरेशनमध्ये वापरण्यात आलेली भारतानं दहशतवादी तळे उद्ध्वस्त करण्यासाठी स्काल्प मिसाईलचा वापर केला. ही मिसाईल शत्रूच्या रडारवर न येता 500 किलोमीटर अंतरावर मारा करण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे पाकिस्तानचं रडार जागा होण्यापूर्वीच या स्काल्प मिसाईलनं त्याचं काम तमाम केलं. कर्नल कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जैशचा कमांडर मसूद अझहरचं कुटुंब मारलं गेलं असल्याचं सांगितलं. यामुळे ऑपरेशन सिंदूरकडे दहशतवाद्यांविरुद्धचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.